मोरेश्वरं सिद्धिदं मल्लारो मूर्णं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेल्याद्रि गिरिजात्मजं सुवर्णं वीणेश्वरम् ओदरं ग्रामोराजन संस्थितो रणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान लक्ष्मी कमोस्तु परिजातसुरा धन्वन्तरि चन्द्रमा गावका दुधासुरेश्वरो रजो रम्भारि देवाना अश्वः सप्तको विषं हरिधनुषं स्फूर्तं चामुण्डेरनार्यं चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन् वो मङ्गलं शुभमङ्गल सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया कर्मवती वेदिका क्षिप्रा वेद्रवती महासुरली ख्याता गया गंडकी पूर्णा न जलै समुद्र सहिता कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं मणिया सदा विजयते रामं रमेशं भजे रामेण प्रीयतां निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽहं रामेण चित्तया सदा भवतु मे कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं तदेव लग्नं सुहृदं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे अरे फुलबाजी आणि वाजत लावले लावले लावले. आता आपल्या मागच्या गच्चीमध्ये फटाके उडवते श्रीकृष्ण. या ज्या आपल्या करवल्या आहेत त्या श्रीकृष्णाची करवली ही रुक्मिणीच्या डोळ्यांना पाणी लावेल आणि रुक्मिणीची करवली ही श्रीकृष्णाच्या डोळ्याला पाणी लावेल.
गबरे अरे सही खणाराचा कार्यक्रम आहे, याचा कार्यक्रम आहे लागला म्हणजे श्रीकृष्णाचं मंगळसूत्र आलेलं आहे, तो आता रुक्मिणीला घालणार आहे. श्रीकृष्णाची करवली आपल्या वहिनीला ओवाळणार आहे. वाजवा रे वाजवा. श्रीकृष्णाची मेहुणी आता त्यांचंही लवकर वाजवू पण आता रुक्मिणीची ओटी भरण्यात आलेली आहे आणि त्या क्षणी श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या मस्तकावर आपला हात ठेवलेला आहे आणि रुक्मिणीला आपला जन्म सार्थकी लागल्याचं फार आनंद तिच्या मनात उत्पन्न झालेला आहे. दोघांनाही आता ऐक्य कंकण बांधण्यात आलेला आहे आणि दोघांच्या रुक्मिणीच्या पदराला गाठ मारण्यात आलेली आहे आणि श्रीकृष्णाला सांगण्यात आलेलं आहे की नवरीला आता कडेवर घेऊन बोहल्यावर जायचं आहे. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने लगेच आपल्या पत्नीला रुक्मिणीला कडेवर घेतलेले आहे आणि बोहल्यावर ते दोघं जण चढलेले आहेत. बोहल्यावर चढल्यावर भीमकाने वरदक्षिणा आपल्या जावयाला दिलेली आहे आणि अशा रीतीने त्या दोघांचा सुंदर लग्न सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आता ज्यांनी ज्यांनी इथे
रुक्मिणीला ओटी भरलेली आहे, हळद लावली आहे, त्यांनी आता नावं घ्यायची आहेत. घ्या लवकर नाव. अशा बायकोला नक्कीच भरपूर नावं येत असतील. आपण सुरुवात तिच्यापासूनच करूया. थोडीशी पुढे ये ना. स्वामींच्या चरणी फुल वाते वाकून प्रतापरावांचं नाव घेते, तुमचा मान राखा. मंगळसूत्रांच्या वाट्या, त्यात हळदी कुंकवाची खून, किरणरावांचं नाव घेते, लडकतांची सून. इकडे बघून इकडे 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 आले 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 अण्णा आला. अण्णा आला रे. हा काय वहिनीला असतं जसं काय आज लग्न झालं. काय करायचं काय असं कसं काय लांब लांब केसाला केशवरणी मसाला, सदाशिवरावांचं नाव केला, लाज कशाला. डोळ्यातील अश्रूंची साथ असते नयनात, मेधा आणि माधवची जोडी सतत राहो सौख्यात. गेला माधव कुणीकडे नाही आज. भारत मातेच्या हातात स्वराज्याची जाळी, शंकररावांचं नाव घेते, रुक्मिणी कृष्णाच्या लग्नाच्या वेळी. संजयनी पण नाव घ्यायचं, लॅपटॉपवर नाव घेतलं तरी चालेल. शिवाजी राजांनी राज्य केलं शक्तीपेक्षा युक्तीने, समीर रावांचं नाव घेते, प्रेमापेक्षा भक्तीने. काका यांनी सांगितलं तुम्हाला नावांची. लॅपटॉपवर घ्या. 11 वेळा म्हणायचं. राजू काका तुम्ही पण आम्हाला नाव येत नसतात. किरणला माहित असेल. किरण पाठीमागे चोळप्पा महाराजांची थोर भक्ती, चोळप्पा महाराजांची थोर भक्ती, येसुबाईंच्या आठवणीने घेतो. अपर्णाचं नाव आहे तिच्यावर बहुत प्रीती.
सांग ना. अहो काकू तुम्ही त्या दिवशी मी काय नावाची काय विषात सुषमा माझ्या खिशात. डॉक्टर तुम्ही मोठ्या सोनल. अशा रीतीने सुंदर असं श्रीकृष्णाचा रुक्मिणीचा लग्न सोहळा झालेला आहे. हा लग्न सोहळा 4 दिवस चाललेला असतो. 4 दिवसांमध्ये वेगवेगळे लग्न सोहळे, वेगवेगळे सोहळे त्यांनी तिथे आरंभलेले असतात. श्रीकृष्ण मोठ्या आनंदाने रुक्मिणीला कडेवर घेऊन बोहल्यावर बसलेला आहे आणि अशा रीतीने त्या दिवशीचा त्यांचा लग्न सोहळा पार पडलेला आहे. नंतर देवकीने सुन्मुख पाहिलेला आहे आणि वेगवेगळे खेळ रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचे सुरू झालेले आहेत. नंतर असाही एक खेळ त्यावेळी खेळला गेलेला आहे की कृष्ण आणि रुक्मिणीने एकमेकांना हळद लावलेली आहे. नंतर जी कंचुकीची गाठ जी असते ती एकाच हाताने नवऱ्या मुलाने सोडायची असते. तर सारे जण सुभद्रा आपल्या भावाला सांगत असते, बघ तू एका हाताने जर ही गाठ सोडली नाही तर रुक्मिणीच्या पाया तुला पडाव्या लागतील. आणि अशा रीतीने त्याला चिडवत असतात. बलराम त्यावेळेस म्हणतोय, अरे तू काय घाबरतोय, हो पुढे, मी त्याच्या बरोबर आहेच. असं श्रीकृष्णाला बलराम त्याला साथ देत असतो. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण फक्त एक कृपा कटाक्ष रुक्मिणीवर टाकतो आणि ती कंचुकीची गाठ तत्क्षणी सुटते आहे. तेव्हा यादवांकडचे जे वऱ्हाडी असतात, म्हणजे श्रीकृष्णाकडचे वऱ्हाडी लोक, रुक्मिणीकडचे वऱ्हाडी लोक यांचे एकमेकांमध्ये चेष्टा मस्करी सुरू असते. तेव्हा यादव असं म्हणतात, श्रीकृष्णा, अरे तुझ्या बाकीच्या मेहुण्यांना तू आता सन्मान कर, त्यांना वस्त्रभूषण दे, त्यांचा मान कर, नाहीतर रुक्मीला एकट्यालाच मान दिला आणि आम्हाला दिला नाही म्हणून ते रुसून बसतील. कारण रुक्मीला रणांगणामध्ये श्रीकृष्णाने आपण आत्ताच पाहिलं की त्याला वस्त्र आभूषण देऊन, त्याचा मान त्याला देऊन, सन्मान करून त्याला परत पाठवलेलं असतं. त्यामुळे हे सारे जण यादव असे चिडवतात श्रीकृष्णाला, तुझे जे बाकीचे मेहुणे उरलेले आहेत 4 जण, त्यांचा तू व्यवस्थित सन्मान कर. त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या साऱ्यांना वस्त्र आभूषण देतो आहे आणि त्यांचा सन्मान करतो आहे. तेव्हा सुभद्रा आपल्या भावाला म्हणते आहे, आता तू नाव घेऊन रुक्मिणीला हळद लाव. आणि त्यावेळीच्या ओव्या आता आपण पाहूया. कोणी हासीजे थोर लहानी, खून सज्जनी जाणीजे. अशा प्रकारे नाव घेऊन श्रीकृष्णाने हातात हळद घेतलेली आहे. हळदी घेऊन कृष्णनाथ, रुक्मिणीची अष्टांगे नववित. रेवती म्हणते, म्हणजे जी बलरामाची बायको आहे ती श्रीकृष्णाला म्हणते आहे, म्हणे हळूच लावाजी निश्चित, मल्ल मस्त मर्दिले करे. तुम्ही मल्लांना, मोठ्या मोठ्या वीरांना स्वतःच्या हाताने मारला आहे, पण ही रुक्मिणी जी आहे ती आमची नाजूक आहे, सुंदर आहे, तिला हळुवार हाताने हे श्रीकृष्णा तू हळद लाव. असो ऐसे 4 दिवस सोहळा झाला विशेष, तो वर्णावया शेषास शक्ती नव्हे सर्वथा. यथा सांग साडे जाहले देख, समस्तासी वस्त्रे देत भीमक, न्यून पदार्थ काही एक. नंतर भीमकाने सुद्धा आपल्या जवळ जे काही लोक आली होती त्यांना वस्त्र आभूषण देऊन त्यांना पुन्हा आपल्या नगरांमध्ये पाठवलेलं आहे. शुद्धमतीने भीमकी त्वरित, वोसंगा घातली देवकीच्या. आता रुक्मिणीच्या पाठवणीची वेळ आलेली आहे. शुद्धमतीच्या नयनी पाणी आलेलं आहे. देवकीला हात जोडून ती म्हणते आहे, आता ही माझी लेक मी तुमच्या पदरामध्ये टाकलेली आहे. इतके दिवस आम्ही पाळून आता केली कृष्णार्पण. इतके दिवस आम्ही तिचं पालन पोषण केलं, संगोपन केलं, आता आम्ही ही कृष्णार्पण म्हणजे कृष्णाला देऊ केलेली आहे.
भीमक शुद्धमती गहीवरून. भीमक आणि शुद्धमती दोघांनाही खूप गहीवरून आलेलं आहे. आणि रुक्मिणीचं निरवती. आणि अशा तऱ्हेने रडत रडत या भीमक आणि शुद्धमतीने आपल्या लेखीची पाठवणी केली आहे. लागला वाद्यांचा गजर द्वारकेसी चालिला यादवेंद्र. आज्ञा घेऊन भीमक नृपवर कौंडिण्यपुरा पातला. भीमक देखील श्रीकृष्णाची वसुदेवाची उग्रसेनांची आज्ञा घेऊन कौंडिण्यपुराकडे निघालेला आहे. इकडे वाजत गाजत श्रीकृष्ण द्वारकेला आलेला आहे. द्वारकेसी आला गोविंद घरोघरी लोकांची आनंद आनंद. रुक्मिणी सहित परमानंद गृहप्रवेश पै केला. अशा रीतीने श्रीकृष्ण आणि रुक्मिणीने आनंदाने मोठ्या उत्साहाने गृहप्रवेश केलेला आहे. आता षोडोपचारे करोनी भीमकी करी लक्ष्मी पूजन. घरामध्ये रुक्मिणीने लक्ष्मी पूजन केलेलं आहे. उग्रसेने भांडार फोडून याचकजन सुखी केले. आणि त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उग्रसेनाने म्हणजेच श्रीकृष्णाच्या आजोबांनी आपलं भांडार उघडून जे कोणी याचक आहे त्यांना सुखी केलेलं आहे. रुक्मिणी सहित श्रीकृष्णनाथ द्वारका भुवनी सुखे वर्तत. अशा रीतीने रुक्मिणी बरोबर श्रीकृष्ण द्वारकेत मोठ्या आनंदाने राहिलेला आहे. आपणही त्याचा आनंद सोहळा थोडा अनुभवूया. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो 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 हरी गोपाल बोलो. अशा रीतीने सुंदर असा रुक्मिणी श्रीकृष्णाच्या लग्नाचा सोहळा आज आपल्या इथे पार पडला. हा हरिविजय ग्रंथ सुरेख हाची अरुवार शेष मंचक. यावरी पहुडे वैकुंठनाथ रुक्मिणी सहित सर्वदा. ब्रह्मानंदा जगदुद्धारा पंढरे निवासा श्रीधरवरा. पुराण पुरुषा रुक्मिणी प्रियकरा सप्रेम भजन तुझे.
इति श्री हरिविजय ग्रंथ समत श्री हरिवंश भागवत सदा परिसोत भाविक भक्त चतुर्विंशतित अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती लावेपर्यंत एक दोन निवेदन सांगणार आहे. पुढच्या गुरुवारी आषाढी एकादशी आहे. नेहमीप्रमाणेच कार्यक्रम आपला या ठिकाणी होईल. पाठीमागे पंढरपूरच्या पांडुरंगाची प्रतिमा आहे, त्याच ठिकाणी सर्वांना दर्शन घेता येईल. पंढरपूरच्याच पांडुरंगाची प्रतिमा आहे, त्यामुळं पांडुरंग आपल्या इथेच आहे. आणि त्याच्या पुढच्या रविवारी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव सुद्धा नेहमीप्रमाणेच होईल. आणि जसं गुरुवारी आपलं या ठिकाणी दर्शन असतं त्याप्रमाणे या ठिकाणी दर्शन सगळ्यांना घेता येईल. फक्त फरक एवढाच केला जाईल की गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंची श्री स्वामी समर्थांची पूजा सर्वांना शांतपणे करता येईल. त्या दिवशी इतर दिवसांप्रमाणे जी आपली घाई गडबड होते विभूती द्यायच्या निमित्ताने तशी होणार नाहीये. तर गुरुपौर्णिमेचं जे पूजन आहे ते गुरुपूजनाप्रमाणे त्या दिवशी होईल. आणि त्या दिवशी रविवार आहे आणि नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळेला मठ बंद राहील. ही सगळी जी निवेदनं आहेत ही पुढच्या कार्यक्रमांची झाली. आता उद्याच्या रविवारी 22 तारखेला दुर्गाष्टमी आहे. दुर्गाष्टमी ही देवी रूपातनं आठीभुजांनी इथल्या सर्व भक्तांचं सर्व समाजाचं रक्षण करावं या भावनेने दुर्गाष्टमी निवडली गेलेली आहे. या उद्याच्या दुर्गाष्टमीला माझ्या शेजारीच म्हणजे मी गौरवाने सांगतो की आपल्या परिवारातले सेवक डॉक्टर गौरव सोमाणी यांच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य शिबिर होणार आहे. आणि हेल्थ केअर सेंटर आपण त्याला थोडक्यात म्हणूयात, किंवा इथं लिहिलेलंच आहे आपण की श्री स्वामी सेवा आरोग्य आणि शिक्षण अशा दोन्ही क्षेत्रात आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यातला शिक्षणाचा भाग प्रज्ञानी सांभाळलेला आहे. आपण 500 मुलांना गेल्याच गुरुवारी या ठिकाणी वह्या पुस्तकं दिलेली आहेत. आता आरोग्याचा जो भाग आहे तर तो डॉक्टर सोमाणी सांभाळणार आहेत. आणि ही गौरवाची बातमी आहे आणि डॉक्टर सोमाणींचे नाव डॉक्टर गौरवच आहे. हा एक योगायोग आहे. उद्याच्या रविवारी म्हणजे 22 तारखेला रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळात या ठिकाणी ही योजना राबवली जाईल. त्याचं उद्घाटन आपल्या परिवारातले सेवक राजेंद्र शिंगाडे आणि सौ साधना शिंगाडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. 22 तारखेच्या रविवारी प्रायोगिक तत्वावर आपण याची पाहणी करणार आहोत की आपल्याला काय काय करावं लागेल. त्याचं एक अवलोकन केलं जाईल. आणि नंतर मात्र दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये या श्री स्वामी प्रसादामध्ये ही आरोग्य सेवा उपलब्ध केली जाईल. आज मला इथे येणारे काही डॉक्टर माहीत नव्हते, त्यांची नावं माहीत नव्हती, पण त्याही डॉक्टरांनी मला असं सांगितलं, विनंती केली की आमची सेवा या ठिकाणी रुजू होऊ देत. तर ते निरनिराळ्या फॅकल्टीजमधले डॉक्टर आहेत. तर जशी गरज भासेल जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे डॉक्टर सोमाणी त्यांना बोलावून त्यांची सेवा या ठिकाणी रुजू करून घेतील. स्वामी. आपल्या या श्री स्वामी परिवारामधील मुख्य पुजारी जो आप्पा पुजारी आहे, इथलं त्याचं नाव आप्पा पुजारी आहे आणि तो त्याच्या इथल्या आईचा लाडका आहे. तर त्याच्या हस्ते या ठिकाणी आज आरती होणार आहे. आणि सुषमा वहिनींचं नाव पूर्वा ही म्हणत होती,
तर आपल्या परिवारातला त्यांचं पूर्वानाव पण आज जाहीर करू, कारण पूर्वा आणि किरण ही दोन्ही नावाची एकमेकांशी संबंधित आहेत. स्वामी हो. सुखकर्ता
आजची आरती स्वामी समर्थ मठाचे आप्पा पुजारी उर्फ किरण लडकत यांच्या हस्ते झालेली आहे. राग नाही येणार बनसोडला राग नाही बनसोडला राग नाही काय ते बोलली आता मान पडले तरी आरोग्य शिबिर आहे आणि त्यापर्यंत सर्वांनी उपस्थित राहावे हे निवेदन. नाही आजारी असलं तरी चालू आहे ना 2 मिनिटं बस ना तू नका बोलू 10 वाजता उपस्थित राहायचं आहे. नारळ देईपर्यंत माहिती आहे ना थोडा वेळ घ्या ना त्यांना नारळ देतो आता विश्वास घे